एक अत्यंत धक्कादायक बातमी कल्याणमधून। कल्याणमध्ये 2 वर्षाच्या चिमुरडीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या या अजब कारभारामुळे परिसरात संताप आहे। कल्याणच्या मोहने परिसरात दगडफेक झालेली होती। 25 ते 30 जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि याच गुन्हा दाखल झालेल्यांच्या यादीमध्ये 2 वर्षाच्या लहान मुलीचं नाव असल्याने संताप होतोय। 2 दिवसांपूर्वी फटाक्याच्या वादातून दगडफेक आणि तोडफोडीची घटना कल्याणमध्ये घडली होती। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी दोन्ही गटातल्या काही लोकांवर गुन्हे दाखल केले। त्या गुन्हे दाखल केलेल्यांच्या यादीमध्ये 2 वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे। या 2 वर्षाच्या चिमुरडीने पण दगडफेक केली, मारहाण केली, हत्येचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे गुन्हे तिच्यावर दाखल करण्यात आले। या चिमुरडीचं नाव या गुन्ह्यातून वगळा अशी मागणी मुलीचे कुटुंबीय करतायत। तक्रारदाराच्या माहितीवर आम्ही गुन्हा नोंदवला अशी चौकशी, आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं अजबगजब उत्तर पोलिसांनी दिलं। फटाकड्याच्या स्टॉलवर भांडण झालंय, त्यांचा ना आमचा काही सध्या संबंध नाहीये। त्यांनी येऊन दगडफेक केली आमच्या एरियामध्ये। मग आम्हाला सगळ्या महिलांना लागलं, हे झालं, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो। मग त्यांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली। मग आम्ही दवाखान्यात गेलो। मग त्यांनी उपचार केला, आम्ही घरी आलो। तर दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती पडलं माझ्या मुलीवर 307 गुन्हा दाखल झाला आहे, हाफ मर्डरचा। मग त्यांनी काय बघितलं नाही, काय नाही, तरी पण माझ्या मुलीवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय। मग पोलीस काय करतात, आमच्या गरिबांना न्याय देतात का नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। काल मध्यरात्रीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दाखल झालेले आहेत। नवी दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठकांकरता ते दाखल झालेत अशी माहिती मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीमध्ये सकाळीच बैठका घेणार आहेत आणि दुपारी मुंबईकरता रवाना होतील असं कळतंय। म्हणजे फर्स्ट हाफमध्ये त्यांच्या काही बैठका आहेत आणि मग दुपारनंतर ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील। काल मध्यरात्रीच ते दिल्लीला पोहोचलेले आहेत असं कळतंय। सकाळपासून त्यांच्या वेगवेगळ्या बैठका आहेत आणि त्याकरता ते दिल्लीला गेलेत असं कळतंय। मुंबई महापालिकेकरता भाजपकडून 150चं टार्गेट ठेवण्यात आलं। 150+ असं यावेळेला टार्गेट आहे। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता भाजपकडून आखणी आणि नियोजन पूर्ण झालंय असं कळतंय। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा द्यायला भाजप अनुकूल आहे असं सूत्रांकडून कळतंय। मवियाचं प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाली तर फायदा होण्याचा भाजपचा अंदाज आहे। राज आणि उद्धव या समीकरणावरही अनेक राज्य गणित ठरणार आहेत। सध्या भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलं म्हणजे वर चढलो तेवढ्याच जोरानं आपण खाली येऊ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे कान टोचलेले आहे। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर आणि बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं। कारण असा आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा।